नमस्कार मंडळी. अतुल्य शोधच्या आजच्या या भागामध्ये मी प्रमोद पवार आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. सह्याद्री वाहिनीवरचा अतुल्य शोध हा कार्यक्रम आपणा सगळ्यांना खूप आवडतो अशी पोचपावती आपण सातत्याने देत असता. आजपर्यंत आम्ही दाखवलेले वेगवेगळे शोध कसे समाजोपयोगी आहेत याचा प्रत्यंतर आम्हाला आपल्या पत्रातूनच आलेला आहे. कित्येकाने आम्हाला फोन करून त्याच्याबद्दलची माहिती विचारली, त्यांचे फोन नंबर विचारले आणि त्या व्यक्तीकडे जाऊन व्यक्तिशः त्याचा फायदाही करून घेतलेला आहे. गेल्या भागामध्ये आम्ही आपल्याला व्हीजेटीआयचे 2 शोध दाखवलेले होते. काय होतं, मुलं वेगवेगळ्या पद्धतीने आपलं काम करत असतात. त्यांना मार्गदर्शन करणारे गुरुजी मिळाले की मग मात्र त्यांच्या कामाला वेगळी दिशा मिळते आणि त्याच्यातून एखादा चांगला शोध निर्माण होऊ शकतो. असेच 2 शोध त्याच व्हीजेटीआय मधल्या विद्यार्थ्यांनी लावलेले आज आम्ही आपणासमोर सादर करणार आहोत. आता आपण बाजारात जातो तर सहज कॉम्प्युटरवरची किंवा रिमोटवर चालणारी कितीतरी खेळणी बघत असतो. आता गेल्या वेळेला विमानही पाहिलं की जे सहज वर उडतं, चित्र काढतं, फोटो घेतं, नकाशा दाखवतं. तसंच हे जे रोबो असतात, रोबो वेगवेगळ्या कामाला मदत करणारे, हे जर खेळायला लागले तर त्याचे काही बहार येईल नाही. पण हे खेळणार कसे? तर त्याच्यासाठी या व्हीजेटीआयच्याच मुलांनी काही शक्कल लढवली. कम्प्युटरच्या काही प्रणालींचा वापर केला आणि हे जर फुटबॉल खेळायला लागले तर काय होईल, कसे फुटबॉल खेळतील, ते बॉल उडवण्यासाठी त्यांना कोणती ऑर्डर द्यावी लागेल, या सगळ्याचा वापर केला आणि एक छान कार्यक्रम तयार केला. आणि त्याच्यातून हे 2 रोबो जे आपण आता पाहणार आहोत ते फुटबॉल कसे खेळतात ते पाहायला मिळेल. चला तर जाऊया व्हीजेटीआयच्या मुलांचा हा आणखी एक अतुल्य शोध. खेळणारे यंत्रमानव हा नेहमीच सर्वांच्या कुतूहलाचा विषय झालेला असतो. व्हीजेटीआयच्या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट कशा पद्धतीने बनवला आहे हे आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. या यंत्रमानवाची निर्मिती आपण कशा पद्धतीने केली आहे याविषयी कोण माहिती सांगू शकेल? माझं नाव राजनयन सामंत. ह्या प्रयोगासाठी आम्ही ह्युमनॉइडचा वापर केला. ह्युमनॉइड म्हणजेच यंत्रमानव. यंत्रमानवात आपण नेहमीच बघतो की माणूस कसा स्वतःला चालतो, माणूस कसा चालतो, त्याची क्रिया, हे सगळं एक कुतूहल आहे कसं. तेच यंत्रात आपण निर्मिती करतो त्याची. तर आम्ही पण ह्या प्रयोगासाठी तेच वापरलं. माणूस कसा चालतो, कसा वळतो, कसा चेंडूला लात मारतो, ह्याच सगळ्या क्रिया आम्ही यंत्रमानवात उतरवण्याचा प्रयोग केला. यासाठी आम्ही फुटबॉल या खेळाचा वापर केला. खेळ हे असं क्षेत्र आहे जिकडे माणसाच्या सर्व चालीरीतींचा पूर्वपूर उपयोग होतो. यासाठी फुटबॉल खेळचा वापर केला. तुम्ही पाहाल की इकडे 2 यंत्रमानव आहेत. दोन्ही यंत्रमानवाच्या डोक्यावर आपण रंगवलेले पट्टे लावलेले आहेत आणि एक चेंडू आहे त्यांच्यासमोर. वरती एक कॅमेरा आहे जो या पूर्ण मैदानाचं चित्र काढतो व ते चित्र कम्प्युटरला पाठवतो. कम्प्युटर हेच चित्र त्याच्यावर आकडेमोड करतो. कृत्रिम बुद्धिमत्ता व संगणकीय दृष्टी यांच्या मेळाने तो सद्यस्थिती काय आहे, कुठचा यंत्रमानव कुठे आहे, चेंडूच्या किती जवळ आहे, हे सगळे आकडेवारी करून तो निर्देश घेतो की कोणत्या यंत्रमानवाला काय हालचाल करायला हवी व ती बिनतारे यंत्रमानवाला पाठवतो. आता हे निर्देश मिळाल्यावर यंत्रमानव बघतो की मी कुठची चाल करतोय का, मी कुठे आहे, व मग ते निर्देश तो पूर्ण करतो. किती विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट बनवला? आम्ही 7 विद्यार्थी होतो व 6 आठवड्याच्या कालावधीत हा प्रयोग पूर्ण केला. बरं, आता तुम्ही याची प्रत्यक्ष कृती कशी होते ते दाखवू शकाल का? आणि ते दाखवत असताना त्याविषयी तुम्ही माहिती पण देत चला.
इकडे तुम्ही पाहाल की हे दोन्ही यंत्रमानव आपापल्या जागी आहेत. ही जागा कशी असू शकते? खेळाच्या ह्याच्यामध्ये तो यंत्रमानव कुठेही असू शकतो. आता हेच सर्व कॅमेरा रेकॉर्ड करतो व ते कम्प्युटरला पाठवतो. आता आपण पाहाल की तो चेंडू या निळ्या यंत्रमानवाच्या जवळ आहे. तर हा निळा यंत्रमानव आता त्या चेंडूला लाथ मारायला हवी व दुसरा जो यंत्रमानव आहे त्याने आपला गोल वाचवायला हवा. आता इकडे बघाल की जसा तो जवळ आला तर त्यांनी चेंडूला लाथ मारली व जर तो चेंडू एका ह्याच्या जवळ आहे तर तो त्याच्या पायाखालती आपण बघाल की 2 सेन्सर्स आहेत. त्या सेन्सरच्या माध्यमाने तो ओळखतो की तो चेंडू कुठच्या पायाजवळ आहे व त्या पायाच्या सहाय्याने तो त्या चेंडूला लाथ मारतो. आपण बघाल की आता चेंडू जो आहे तो लाल यंत्रमानवाच्या जवळ आहे. तर तो यंत्रमानव त्या बॉलच्या जवळ जातो. आता तो बघतोय की त्याच्या कोणत्या पायाच्या जवळ तो बॉल आहे. कुठच्याही पोझिशनमध्ये तो यंत्रमानव असला तरी बॉल कुठे आहे आणि त्याला कुठच्या दिशेने बघायचं आहे हे सर्व आकडेमोडी करून कम्प्युटर ह्यांना निर्णय पाठवतो की तुम्हाला ही चाल करायला हवी आणि व ती चाल हे यंत्रमानव पार पाडतात. सहा आठवड्याच्या आमच्या ह्याच्याने पहिले 3 आठवडे आम्ही हाच अभ्यास केला की आम्ही कसे चालतो आणि हे यंत्रमानव कसे बनवले आहेत. आता तुम्ही बघाल की त्याच्या हातावर 2 मोटरी आहेत, खांद्यावर 1 मोटर आहे, पायावर मोटरी आहेत. तर त्या मोटरी कशा चालतात, त्यांना काय आदेश द्यावे लागतात, ह्यांचा सगळ्यांचा अभ्यास आम्ही पहिल्या 3 आठवड्यात केला. नंतर त्याला आम्ही हळूहळू प्रोग्राम करत गेले की त्याचा 1 हात उचला, 1 पाय उचला, असं हळूहळू त्याला प्रोग्राम करत गेले. मग आम्ही ते पूर्ण कसं चालतो, मग पूर्ण चालण्याची क्रिया त्याच्यात घातली. तो कसा चालतोय, तो किती बरोबर चालतोय का आडवा चालतोय ह्याचं सगळ्याचं निरीक्षण केलं. आणि मग हळूहळू मग लात मारणे किंवा मग वळणे हे सगळी क्रिया हळूहळू एका पुढे एक घालत गेलो आम्ही ह्याच्यावर. हे इनोव्हेटिव्ह पद्धतीचं काम करताना कोणत्या प्राचार्यांनी किंवा प्राध्यापकांनी आपल्याला मदत केली? डॉक्टर NM सिंग आणि डॉक्टर फारुख काझी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा पूर्ण प्रयोग पार पाडला. पूर्ण 6 आठवड्यात ते आमच्या सह होते व आमच्या बरोबर पूर्ण वेळ काम करत होते की तुम्ही ह्या जागी चूक करतायत किंवा हे पुस्तकं तुम्ही वाचायला हवी, हे तुम्हाला अजून जाणून घ्यायला हवं, किंवा त्यांनी आम्हाला दिशा दाखवली की कुठच्या बाजूनी जायला हवं आणि कसा अप्रोच हवा या पूर्ण प्रयोगावर. नमस्ते सर. या मुलांनी आता बरीच माहिती दिली, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही या मुलांना हा अभ्यास, हा प्रोजेक्ट करावा याच्यासाठी ज्या पद्धतीने परिश्रम घेतलेत त्याचं कौतुक त्या मुलांनी केलंच आहे. पण तुम्ही अधिक माहिती द्या या प्रोजेक्टविषयी. त्यापूर्वी मी थोडी तुम्हाला या प्रोजेक्टची पार्श्वभूमी सांगतो. आमच्या ग्रुपला जागतिक बँकेकडून 5 करोड रुपयेचं अनुदान मिळालं होतं नॉन लिनियर डायनॅमिकल सिस्टमसाठी. तर आम्ही आमच्या BTechच्या विद्यार्थ्याच्यासाठी एक 6 आठवड्याचा इंटर्नशिप प्रोग्राम आम्ही चालू केला होता. तर आम्ही काही मुलं सिलेक्ट केली होती, तर त्यापैकी हा एक पूर्ण ग्रुप होता मुलांचा, 15 मुलांच्यापैकी. तर त्यांना आम्ही एक छोटंसं टास्क दिलं होतं, कारण अमेरिकेमध्ये वगैरे रोबोट सॉकर नावाचा एक खेळ खूप पॉप्युलर किंवा प्रसिद्ध झालेला आहे. तर आम्हाला एक रोबोटची फुटबॉलची टीम बनवायची होती. तर एक सुरुवातीचा प्रयत्न म्हणून आम्ही 2 रोबोट बनवले, त्याच्यापैकी एक अटॅकर असेल आणि एक गोली असेल. आणि ह्या मुलांनी प्रोग्रामिंग करून इमेज प्रोसेसिंगची काही अल्गोरिदम स्वतः तयार करून त्याला एक खेळाच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला. तर आमची पुढची जी आता इथून पुढे वाटचाल असेल त्याच्यामध्ये आम्ही माणूस जसा विचार करतो, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोलतात, तर तशा प्रकारची विचार करण्याची क्षमता ह्या रोबोटमध्ये यावी असा आम्ही सध्या प्रयत्न करतो आहे. आत्ता सध्या हे यंत्रमानव म्हणून करतायत, पण जसे मानवाला डोळे आहेत किंवा बाकी सेन्सरी ऑर्गन आहेत, तसे या मुलांनी आता कॅमेरा एक व्हिज्युअल म्हणून त्यांना डेव्हलप केला आहे. माणसांसारखी ही कॅमेरा कॉन्शियस देखील होतात का? थोडीफार आहेत, अजून यांच्यामध्ये तितकी इमोशन्स वगैरे आलेले नाही आहेत. पण हां, म्हणजे कॉन्शियसनेस बोला किंवा इमोशन्स, भावना व्यक्त करण्याची अजून आलेली नाहीत. म्हणजे एक जर माणूस जर फुटबॉल खेळत असेल तर त्यांनी गोल केला तर तो आनंदाने नाचतो.
तर सध्या आमचे रोबोट आनंदाने नाचू शकत नाही आहेत आणि थोड्या दिवसानंतर कदाचित ते देखील त्यांच्यामध्ये भावना निर्माण व्हावी त्याचा देखील प्रयत्न ही लोक करतील आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणि रोबोटिक्सचा एक संगम घडवून एक इंडियामध्ये बऱ्यापैकी एक रोबोट सॉकरची आम्ही टीम बनवायचा प्रयत्न करतो आहे. तर आमची पुढची वाटचाल विचार करणारा रोबोट या दृष्टिकोनातून असेल. फक्त तो यंत्रमानव न राहता तो विचार करेल आणि त्याप्रमाणे आपली पुढची जी काही वाटचाल करायची आहे ती करेल. धन्यवाद. खूप अतिशय मनोरंजक अशी माहिती दिली, त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह अशी माहिती दिली. तुमच्या या प्रोजेक्टला आमच्या अतुल्य शोधतर्फे शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद. आजकाल आपण पेपरमधून वाचलेलंच आहे, नवीन एखादी इमारत बांधायची असेल तर त्यांना वेगवेगळे सरकारचे नियम असतात. त्यातला एक आहे रेन हार्वेस्टिंग, म्हणजे पर्जन्याची साठवणूक करणं, आणि सोलार एनर्जी म्हणजे सूर्यापासून मिळणारी अपारंपरिक ऊर्जा ही साठवायची आणि त्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने सोसायटीने करून घ्यायचा. पण ही पॅनल्स उभी करणं म्हणजे खूप जिकिरीचं काम असतं नाही का, असं आपल्याला वाटत असतं आणि खरंच असतंही ते. त्यासाठी वेगवेगळे आरसे, त्याच्यासाठी काचा आणि ती यंत्रणा मोठी उभी करावी लागते. पण व्हीजीटीच्या या विद्यार्थ्याने एक शोध जो लावलेला आहे तो फार वेगळा आहे. म्हणजे कापडापासून ही सोलर एनर्जी आपणापर्यंत घेऊन यायची. आश्चर्य वाटलं असेल ना. कपड्यापासून ही सूर्याची शक्ती एकत्र साठवून त्याची विद्युत निर्मिती करायची. कठीण वाटतंय ना. नाही, पण हा शोध लावलेला आहे आपल्या महाराष्ट्रातल्या एका मराठी मुलाने आणि हा शोध आता जगन्मान्यतेपर्यंत पोहोचलेला आहे. काय आहे, त्यांनी वेगवेगळे तंतू वापरून ही सूर्याची जी शक्ती आहे किरणापासून मिळणारी ती साठवली आणि त्याच्यापासून विद्युत निर्मिती केली आहे. त्याचा प्रत्यक्ष शोध काय आहे ते पाहायला मी आपल्याला घेऊन जातोय व्हीजीटीआय मध्ये. चला. आता आपण भेटणार आहोत टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख डॉक्टर विजय गोतमारे यांना. त्यांनी सोलर टेक्स्टाईल प्रोजेक्टची निर्मिती केलेली आहे. सर, या प्रोजेक्टची संकल्पना नेमकी कशी काय आपल्याला सुचली? मला सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंग संदर्भामध्ये माहिती असेल की एनर्जी अवेलेबिलिटी ही आपल्या भारत देशाची एक फार दुर्मिळ कल्पना आहे की एनर्जी कशी क्रिएट करायची. आता जे इलेक्ट्रिसिटी जी काही आपल्याला पॉवर जी मिळते तर हा पॉवर आपण रिमोट एरियामध्ये पोचू शकत नाही. काही ठिकाणी जिथे हिल्स आणि असे जे एरिया आहे, डिफेन्सचे जे लोक आहे आपले जे सैन्य जिथे काम करतात तिथे आपण एखादा तंबू उभारायचा असेल आपल्याला आणि त्याच्यात लाईट समजा एमिट करायचं आहे की ती इलेक्ट्रिसिटी तिथे क्रिएट करायची आहे, तर सोलार सेलची कल्पना अशा एरियामध्ये इलेक्ट्रिसिटी पोचण्यासाठी अगदी महत्त्वाची आहे. तर जेव्हा मी हा प्रोजेक्ट हातात घेतला त्यावेळेस सगळा अभ्यास केला की जे काही विलेजेस आहे भारतातले जिथे अजूनही काही ठिकाणी वीज गेलेली नाही आहे, जे आदिवासी खेडे आहे, तर तिथे हा सोलार टेक्स्टाईलचा प्रोजेक्ट आमच्या मते हा बऱ्यापैकी राबवला जाईल. याचं संशोधन बऱ्यापैकी विस्तृत करूया आम्ही आणि आम्ही अगदी आत्मविश्वासाने सांगतो की हा प्रोजेक्ट भारताच्या अगदी इंटिरियर देशामध्ये आरामात पोचू शकतो. हा सोलर टेक्स्टाईल जो प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतला तो नेमका कधी घेतला? किती वर्ष तुम्ही याच्यावर संशोधन केलं आणि आता त्याची सिच्युएशन किंवा आता तो कुठल्या टप्प्यापर्यंत येऊन पोचला आहे? सर, मागच्या साधारण 2 ते 2.5 वर्षापासून याबद्दलचा अभ्यास आमचा सुरू आहे आणि आम्ही बघतो आहे की आमच्याकडे जो पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी असतात, पदव्युत्तर पदवी घेणारे विद्यार्थी असतात, त्यांच्या संकल्पना बऱ्यापैकी परिपक्व झालेल्या असतात. तर असाच एक आमचा विद्यार्थी आहे ऋषिकेश किरकिरे. हा आमच्या मास्टर डिग्री प्रोग्रामसाठी रजिस्ट्रेशन झालेला आहे आणि त्याला हे काम आम्ही दिलेलं आहे आणि साधारण एक मागच्या 1.5 वर्षापासून याच्यावर आम्ही काम करतो आहे आणि आत्ता हा प्रोजेक्ट फळाला आला आहे. त्याचा एक कॉम्पोनंट आम्ही बऱ्यापैकी डेव्हलप केलेला आहे आणि आता पुढचं जे संशोधन आहे याचं ते पण आम्ही चालू ठेवतो आहे.
ते विद्यार्थी आज आहेत का तुमच्याबरोबर? आज आमचे विद्यार्थी आहे, हा इथनं पास होऊन एका इंडस्ट्रीमध्ये काम करतो. पण जेव्हा त्याला लक्षात आलं की असं एक कोणी संशोधनासाठी इथे येतात आहे, दूरदर्शन सह्याद्रीवाले जे नेहमीच अशा उपक्रमाला प्राधान्य देतात, आज या प्रकल्पावर जो पदव्युत्तर विद्यार्थी काम करत होता, तर ऋषिकेश किरकिरे आज आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडनं आपण या प्रोजेक्टची जी अतिखोलातली माहिती आहे ती जाणून घेऊया. अभिनंदन ऋषिकेश, सरांनी तुझ्याबद्दल सांगितलेलं आहे. या प्रोजेक्टमध्ये काम करतानाचा तुझा अनुभव काय? अनुभव असा आहे की प्रोजेक्टची कल्पना एक असते आणि प्रोजेक्ट संपेपर्यंत काही वेगळा होतो. प्रोजेक्टची जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं वाटलेलं की हे सहज एक कोटिंग, आपण जशी कोटिंग टेक्सटाईल प्रोसेस असते त्या एक सिंपल काही 2-4 लेयर कोटिंगने होईल. पण जसं जसं त्याचा अभ्यास वाढत गेला तसं कळलं की हे वाटलं तितकं सोपं नाही आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आम्हाला डेव्हलप कराव्या लागल्या, ज्या ओरिजिनल प्रोसेसमध्ये नव्हत्या, त्या प्रोसेस आम्हाला डेव्हलप कराव्या लागल्या आणि मग त्या गोष्टी शक्य झाल्या. हा सोलर प्रोजेक्ट जो तुझा आहे, टेक्सटाईल सोलर प्रोजेक्ट, ॲक्च्युअल त्या प्रोजेक्टविषयीची संपूर्ण माहिती थोडक्यात देऊ शकशील तू? नाही, ही कल्पना माझीच होती. पण कसं होतं की ही कल्पना अशातनं आली की टेक्स्टाईल्सचा वापर, बाहेर तंबू असतात, कॅनोपी किंवा एअरपोर्टवर जसे मोठे कॅनोपीज असतात, हे सगळे जे आहेत हे ऑलरेडी टेक्स्टाईल प्रोडक्ट्सच आहेत. पण जर हे प्रोडक्ट त्यांच्या आत्ताचं काम करत असताना जर त्याचबरोबर विद्युत निर्मितीही करू शकले तर ते आणखीन चांगलं होईल. त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो व्हॅल्यू ॲडिशन होईल, असं मला वाटलं की व्हॅल्यू ॲडिशन त्याच्यामध्ये झाली पाहिजे. तर त्या कल्पनेने मी हे सुरू केलं आहे. सर, या प्रोजेक्टची निवड करताना आपल्याला नक्की प्रेरणा कुठून मिळाली? प्रोजेक्ट जेव्हा आम्ही सुरू केला त्याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखं की टेक्स्टाईल जे वस्त्र जे असतं त्याला 2 वाफ आणि वेफ्ट अशी याण असतं त्याच्यामध्ये. तर कुठलंही वस्त्र बनवताना या 2 वाफशिवाय ते वस्त्र बनत नाही. किंवा अजून एक वस्त्र बनवतो आपण, त्याला आपण निटेड वस्त्र म्हणतो की ते एकाच धाग्याने बनवलं जातं. पण या प्रोजेक्टमध्ये असे 2 आम्ही याण उपयोगात आणले, वार्प आणि वेफ्ट. आणि या वार्पमध्ये आम्ही ही जी टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली आहे आणि वेटमध्ये आम्ही आमचा जो नॉर्मल टेक्स्टाईल याण असतो, कारण टेक्स्टाईल याण आपण त्याच्यामध्ये जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत त्याला फ्लेक्झिबिलिटी येत नाही. तर अशा या 2 तंतूंची देवाणघेवाण, म्हणजे आता आपण विविंग म्हणतो, केल्यानंतर हे वस्त्र तयार झालं आहे. सर, या सोलर टेक्स्टाईलचं एखादं उदाहरण किंवा एक्झाम्पल आपण प्रत्यक्ष आम्हाला दाखवू शकाल का? तुम्ही बघा, ही प्रतिमा मी तुझ्यासमोर ठेवतो आहे, त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं फॅब्रिक तुम्हाला दिसतं आहे की जे तुम्ही नॉर्मल कापडा जो घेता विकत मार्केटमध्ये तो असा नसतो. तरी तो त्याच्यावर रिफ्लेक्शन, लस्टरस जी त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. पण या प्रकारच्या फॅब्रिकमध्ये तुमच्या लक्षात येईल, जे काही मी तिथे लिहिलं आहे त्याचं नाव की नायलॉन वार्प वापरला आहे. आणि दुसरं जे फिलामेंट आहे ते आमचं डायसेन्सिटाईज जे मटेरियल आहे, ज्याला आम्ही TiO2 टायटॅनियम डायऑक्साईड असं म्हणतो, त्यांनी कोट केल्यानंतर ती फिलामेंट तयार झाली आहे. तर ही प्रतिमा ॲक्च्युअल सोलार टेक्स्टाईलची आहे तुमच्यासमोर. आणि याच्यामधून आपण वेगवेगळे सोलार टेक्स्टाईलचे प्रॉडक्ट बनवतो. आणि जी सोलार एनर्जी आपण हार्नेस करतो, म्हणजे आपण सोलार एनर्जी इलेक्ट्रिसिटी एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो, तर ती या वस्त्राद्वारे ती केली जाते. याचं ॲक्च्युअल निर्मिती, वीज निर्मिती ज्यावेळी होते सोलारमधून, त्यावेळी ती कशा पद्धतीने होते, त्याची प्रोसेस काय असते? तर तुमच्या लक्षात येईल, जेव्हा सूर्यकिरणं सोलार टेक्स्टाईल जे आपण नेहमीच्या वापरणीत पाहतो, सगळ्या सोसायटीमध्ये पाणी गरम करायसाठी जे सेल आहे ते कसे स्टॅटिक सेल आहे. ती सेल आपण सोलार टेक्स्टाईलशी कम्पेअर करू शकत नाही, कारण आपल्याला तंबू बनवताना फ्लेक्झिबल सेल पाहिजे असते. तर याच्यावर जे काही आम्ही ॲडव्हान्स मटेरियल डेव्हलप केलं आहे, ज्याला DSSC असं एक नाव आहे, टेक्निकल नाव आहे त्याचं. सूर्यकिरण याच्यावर पडल्यानंतर ती इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट होतात या एका कॉम्पोनंटमुळे. तर हे मेकॅनिझम थोडंसं आम्ही सिक्रेट म्हणून ठेवतो, कारण याचा आम्ही पेटंट फाईल करायच्या विचारात आहे. या प्रोजेक्टसाठी आपल्याला पेटंट मिळालं आहे का? पण मला आत्मविश्वास आहे की याचं पेटंट मिळायला जाईल पुढे. सर, आणखी मला एक विचारायला आपल्याला आवडेल
की हा प्रोजेक्ट ज्यावेळी तुम्ही हातात घेतला आणि पूर्ण केलात, या काळात आपल्याला कोणी कोणी मदत केली? तुमच्या लक्षात येईल की हे प्रोजेक्ट काही एका इंजिनिअरिंगवर आधारित नाही आहे. याच्यामध्ये टेक्स्टाईल प्रोसेसिंगचे लोक आहेत, त्यात टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंगचे लोक आहे, याच्यात सोलार टेक्स्टाईलचे जे एक्सपर्ट्स आहे IITमध्ये प्राध्यापक भार्गव म्हणून आहे, आणि त्याचप्रमाणे ICT म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे जी आमची शेजारची इन्स्टिट्यूट आहे. अशा सगळ्या इन्स्टिट्यूटकडनं या कामामध्ये आम्हाला मदत झाली. त्यांनी आम्हाला नॉलेजचं जे काही फेडिंग असतं ते दिलं आहे. आर्थिक मदत ही आमच्या इन्स्टिट्यूटनेच दिलेली आम्हाला हे प्रोजेक्ट करण्यामागे. या प्रोजेक्ट संदर्भात आपल्याला आणखी आपल्या प्राध्यापकांकडून किंवा संचालकांकडून कशा पद्धतीने मार्गदर्शन मिळालं? या प्रकल्पामध्ये माझ्या ज्या को गाईड म्हणून काम करतात डॉक्टर दीपा राय सिंघाणी, तसेच आमचे डीन R&D डॉक्टर AK रक्षित सर यांचं जे नॉन वुवन आणि टेक्स्टाईलचं नॉलेज आहे त्यांनी पण आम्हाला बऱ्यापैकी याच्यात मार्गदर्शन केलं आहे. त्याचप्रमाणे IIT मुंबईचे जे प्रोफेसर डॉक्टर भार्गव आहे त्यांची मदत झाली. त्याचप्रमाणे ICTची पण मदत झाली, जी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आहे शेजारी. तर अशा संस्थांनी पण याच्यात हातभार लावलेला आहे. सर, डीन R&D या नात्याने या संशोधन कार्यामध्ये आपल्याकडून मुलांना आणि इतर प्राध्यापकांना कशा पद्धतीने मदत केली जाते? See, there are lot many schemes which has been introduced in VJTI to give promotion for both the students as well as the teachers to do more research and research related works or activities. The students, even the budgetary provision we have kept over the last 2 or 3 financial years, where institute also sponsor for various projects, either maybe of short term or maybe on long term. There is a provision for seed money also to promote the research related to the PhD students, related to MTech students and BTech students also. So this is one part of the funding pattern. Besides, the teachers are encouraged to go abroad or in the national conferences. In the international conferences, we pay for the entire amount of their travel expenses and similar such things. Besides, lots of SOPs are given if the professor brings in projects from different other agencies. For example, Department of Science and Technology, Ministry of Environment, Atomic Energy Commission, Ministry of Defense, Ministry of Textiles, and there are many other organizations from which we can resource or source the project proposals. So these are the encouragement which the teachers also get, the students also get, and we resource in case there is any problem related to the funds, we also try to garner from the institute's fund. Thanks to the administration, after the autonomy also, we have got a lot of control over these kind of situations. And today, from a typical undergraduate program and delivery of courses, from that category of the institute, today we have transforming into gradually a research institution where things are really happening. I am also equally thankful to DD Sahyadri for taking the coverage of our innovations in this phase. We will look for more presentations in our future days. Thank you very much. या प्रकारच्या प्रोजेक्टसाठी आपल्याला दूरदर्शनतर्फे शुभेच्छा. आपल्या आजूबाजूला जर असे काही शोध कोणी लावत असतील, काही शिक्षण संस्था अशा असतील की त्यांनी मुलांना वेगळ्या प्रकारचं सहाय्य दिलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांनी काही शोध लावलेले आहेत, ते आमच्यापर्यंत पोचवा. आमचे ही सह्याद्री वाहिनीची अतुल्य शोधाची ही टीम आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचेल, त्या शोधाचं चित्रीकरण करेल आणि जगापर्यंत पोहोचवेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.